नमस्कार. बघा, जर कंबाईनची तयारी करत असाल किंवा MPSC आणि तुम्हाला विज्ञान अवघड जात असेल तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही. कारण आपण संपूर्ण विज्ञानचं फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, झुलॉजी, मानवी आरोग्यशास्त्र, वनस्पती रोग, मानवी रोग संपूर्ण कवर केलेले ट्रिक्समध्ये आणि ट्रिक्सनुसार PDF बनवली. ही PDF जर तुम्हाला हवी असेल तर 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करून तुम्ही PDF घेऊ शकता. तर आता मी तुम्हाला थोडासा डेमो दाखवतो. इथं आपण वनस्पती रोगांचा थोडासा डेमो दाखवतो. कारण बघा, विज्ञानला प्री आणि मेन्सला 15 प्रश्न विचारले जातात. त्यापैकी 4 ते 5 प्रश्न हे मानवी रोग आणि वनस्पती रोगावर विचारले जातात. तर थोडासा डेमो दाखवतो आणि आयोगाने विचारलेले त्यावर प्रश्न पण दाखवतो. तर पहा, टिक्का डिसीज ऑफ ग्राउंडनट हा कशामुळे पडतो? टिक्का डिसीज ऑफ ग्राउंडनट हा ज्यामुळे पडतो त्या रोगाचं नाव काय आहे? तर त्याला म्हणतात, बघा, रोगाचं नाव आहे टिक्का डिसीज आणि तो पडतो कशामुळे? तर तो पडतो कॉर्कोस्पोरा पर्सोनाटा. कॉर्कोस्पोरा पर्सोनाटा हा एक सूक्ष्मजीव आहे. या सूक्ष्मजीवामुळे हा रोग पडतो ग्राउंडनटवर. ग्राउंडनट म्हणजे काय? भुईमुगावर पडतो. भुईमुगावर पडणाऱ्या रोगाला काय म्हणतात? टिक्का डिसीज, टिक्का रोग म्हणतात. तर तो कॉर्कोस्पोरा पर्सोनाटा या सूक्ष्मजीवामुळे पडतो. ओके, सोनाटा. तर याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवलेली आपण? तर ट्रिक्स अशी आहे की सोनाटा वाचचा एक नट खुलत नव्हता. कारण तो काय झाला होता, भरपूर वेळेस असा ग्राउंडमध्ये सोनाटा वाच पडली होती. ग्राउंडमध्ये पडल्यामुळे ती काही दिवस त्याच्यात माती गेलं त्या नटामध्ये आणि ते मातीनं काय झाला, तो नट गंजला, त्याला गंज चढला. गंज चढल्यामुळे तो नट खुलत नव्हता. नट असतो बघा, घड्याळीचे नट असतात, ते खुलत नव्हता. म्हणून त्यामध्ये थोडेसे ग्राउंड नटचे म्हणजेच भुईमुगाचे तेल ओतले. बघा, ग्राउंड नटचे काय ओतले? त्याच्यामध्ये तेल ओतले. असं ही आपली ट्रिक्स आहे. सोनाटा वाच. सोनाटा वाच का म्हणलं? कारण पर सोनाटा, हे बघा शेवटी पर सोनाटामध्ये शेवटी तुम्हाला सोनाटा नाव दिसत आहे. फक्त या सोनाटा नावावरून आपण वयाच्या वर्षी आलेले संपूर्ण प्रश्न सोडवलेले आहेत. शेवटी इथं तुम्हाला सोनाटा नाव दिसत आहे. ओके, आता त्यावर आलेला प्रश्न बघा. प्रश्न काय? टिक्का डिसीज हा रोग कोणत्या पिकावर पडतो? असा प्रश्न आलेला. टिक्का डिसीज हा रोग कोणत्या पिकावर पडतो? तर उत्तर काय? भुईमुग म्हणजेच ग्राउंडनट. कंबाईन 2017ला. त्यानंतर आणखी एक नुकतीच कंबाईन ग्रुपची मेन झालेली 2023ला, त्याला पण हा प्रश्न आलेला होता. हे बघा, कंबाईन ग्रुपची मुख्य 2023. तर इथं काय होता की इकडे वनस्पती रोग दिलेला आहे आणि इकडे कारक जीव दिलेले, तर अयोग्य जोडी ओळखायची होती. तर बघा, सिट्रस कॅन्कर हा झॅन्थोमोना सिट्रीमुळे पडतो, ही जोडी बरोबर आहे. त्यानंतर रस्ट ऑफ व्हीट म्हणजे गव्हावर पडणारा रोग आहे, हा कोणता आहे? पर्सिनिया ट्रिटिसी, हे पण बरोबर आहे. त्यानंतर बघा, अर्गॉट ऑफ बाजरा, कॉर्कोस्पोरा पर्सोनाटा. बघा इथं सोनाटा दिसतंय का तुम्हाला? सोनाटा आलं परत इथं. तर आता आपण आताच पाहिलं आहे सोनाटा हा रोग कशावर पडतो? तर सोनाटा हा जो आहे सूक्ष्मजीव, हा कशावर रोग पाडतो? तर हा भुईमुगावर पाडतो. मग इथं काय दिले त्यांनी? अर्गॉट ऑफ बाजरा. मग ही जोडी काय आहे? चुकीची आहे. इथे सी जोडी चुकीची आहे. त्यानंतर रेड रूट ऑफ शुगरकेन, कलेक्टरिझम फुल्केटम, ही जोडी पण काय आहे? बरोबर आहे. त्यामुळे इथे अयोग्य जोडी कोणती? सी आहे. कारण हा जो पर्सोनाटा रोग आहे हा कशावर पडतो? तर भुईमुगावर पडतो, बाजरीवर पडत नाही. आता बघा, रेड रूट ऑफ शुगरकेनची पण आपण इथे काय केलेली आहे? ट्रिक्स केलेली आहे. तर बघा, याची ट्रिक्स काय? रेड रूट ऑफ शुगरकेन हा जो रोग आहे हा कशामुळे पडतो? तर हा रोग पडतो कलेक्टरिझम फुल्केटम. कशामुळे पडतो? कलेक्टरिझम फुल्केटम. यामुळे रेड रूट ऑफ शुगरकेन हा रोग ऊसावर पडणारा रोग आहे. बघा, शुगरकेन म्हणजे काय? ऊस. तर ऊसावर पडणाऱ्या रोगाचं नाव काय आहे? रेड रूट ऑफ शुगरकेन असं त्या रोगाचं नाव आहे. आणि तो कोणत्या सूक्ष्मजीवामुळे पडतो? तर तो पडतो कलेक्टरिझम फुल्केटम. कशामुळे? कलेक्टरिझम फुल्केटम. म्हणजे बघा, असला जरी तो सूक्ष्मजीव तरी त्याचं नाव किती खतरनाक आणि किती मोठं आहे. असेच नाव हे लक्षात राहत नाहीत. म्हणून तर आपण तुमच्यासाठी ट्रिक्ससह त्याला फक्त आपल्या ट्रिक्स असे आहेत की वास्तवाला धरून आहेत. म्हणजे आपल्या ट्रिक्स असे आहेत की इमॅजिनेशन झालं पाहिजे, लगेच इमॅजिनेशन झालं पाहिजे ते ट्रिक्समधून, अशा आपल्या ट्रिक्स आहेत. तर आता या ट्रिकमधून कसं इमॅजिनेशन, किती मोठं इमॅजिनेशन होतं तुम्हाला दाखवतो. तर ट्रिक्स बघा. ट्रिक्स अशी आहे की एका ऊसतोड दाम्पत्याचा मुलगा
कलेक्टर झाला आणि रेड दिव्याची गाडी गावात घेऊन आला, म्हणून त्याच्या बापाने सर्व गावाला काय वाटली? शुगर वाटली, म्हणजे साखर वाटली. बघा, रेड ऊसतोड दाम्पत्याचा मुलगा काय झाला? रेड दिव्याची गाडी घेऊन आला. कशामुळे? कलेक्टर झाला. तो कलेक्टर झाला म्हणून तो गावात रेड दिव्याची गाडी घेऊन आला, म्हणून त्या मुलाच्या बापाने काय केलं? संपूर्ण गावाला साखर वाटली, म्हणजे शुगर वाटली आणि संपूर्ण गावाचं तोंड गोड केलं. आता ऊसतोड दाम्पत्याचा मुलगा असं का म्हणलं? कारण हा रोग ऊसावर पडतो. ओके, हा रोग ऊसावर पडतो. आणि कलेक्टर झाला असं का म्हणलं? कारण हा ज्या सूक्ष्मजीवामुळे पडतो त्याचं नाव आहे कलेक्टरिझम. आणि कलेक्टरिझममध्ये सुरुवातीला तुम्हाला कलेक्टर नाव दिसते बघा, संपूर्ण हे इथपर्यंत कलेक्टर नाव तुम्हाला काय होते? दिसते. म्हणून मी ट्रिक अशी केली, कारण वास्तवाला धरून आहे ट्रिक. आपल्याला डायरेक्ट इमॅजिनेशन होते अशी स्टोरी. एक मुलगा यावा, ते कलेक्टर होऊन गावात आला आहे, रेड दिव्याची गाडी घेऊन आला. रेड दिव्याची गाडी काऊन म्हणलं? कारण कलेक्टरला रेड दिव्याची गाडी भेटते आणि रोगाचं नाव रेड रूट आहे बघा, हे रेड रूट. रेड दिव्याची गाडी घेतली आणि तो रूट म्हणजे मार्ग, गावाच्या रूटने निघाला, गावाच्या दिशेने निघाला. रूट म्हणजे काय? मार्ग, दिशा. तो रेड रूटची रेड गाडी घेऊन गावाच्या दिशेने त्यानं काय केलं? मार्गक्रम केलं. त्याने त्याच्या गावचा रूट पकडला अगोदर रेड दिव्याची गाडी घेऊन. आणि मग गावात आल्या त्याचा बाप इतका प्रचंड खुश झाला की त्याच्या बापाने संपूर्ण गावाला साखर वाटली, म्हणजे शुगर वाटली, कारण हा शुगर केनवर पडणारा रोग आहे. तर पहा, अशा प्रकारे आपल्या ट्रिक्स आहेत. आणि यावर आलेला प्रश्न हे बघा, हे वरच इथे प्रश्न आहे, हा इथे प्रश्न आहे. कंबाईन मुख्यशी अयोग्य जोडी ओळखा म्हणलं होतं, तर तिथं आता आपण प्रश्नामध्ये पाहिलं की ही जोडी अयोग्य आहे, ही जोडी योग्य आहे. रेड रूट ऑफ शुगर केन, कलेक्टरिझम, फाल्केटम, ही जोडी काय आहे? बरोबर आहे. मात्र हा प्रश्न मी एक्झाममध्ये चुकून आलो होतो, कारण 2023ला जी एक्झाम दिली त्यावेळेस ह्या ट्रिक्स माझ्याकडे नव्हत्या. ओके, त्यामुळे इतका सोपा प्रश्न मी एक्झाममध्ये चुकून आलेलो होतो. तरीसुद्धा मला ग्रुप सी मेन्स मुख्यला क्लर्कला 7,000ची जी क्लर्क होते त्यामध्ये मला 29 मार्काची लीड होती. मेन्सला किती? 29. मात्र माझं नशीब असं फुटकं की मी टायपिंग एक्झाम काय झालेलो आहे? तर फेल झालेलो आहे. मला लीड एवढी प्रचंड होती की मला कलेक्टर ऑफिस भेटत होतं. मात्र नशीब असं फुटकं आहे की मी टायपिंग एक्झाम काय झालेलो आहे तिथे फेल झालेलो आहे. ओके, तर ते जाऊ द्या, त्याहून काय घेणदेण नाही, तो माझा पर्सनल विषय. जर अशा ट्रिक्स तुम्हाला आवडत असतील आणि ह्याची संपूर्ण पेड PDF तुम्हाला हवी असेल तर परत एकदा सांगतो, 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करून तुम्ही ती पेड PDF परचेस करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तसेच आपली MP सेवा ट्रिक्स नावानं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, ते जॉईन केलं असतं तर जॉईन करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.